नमस्कार मंडळी, मी मुक्ता. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बघतच आहात हे काय आहे, तर ही कांद्याची पात आहे. एकदम कवळीन. मला तर कांद्याची पात फार आवडते. मी स्वच्छ करून कापून धुवून घेतलेली आहे आणि त्यासाठी तेल टाकलं कढईमध्ये आणि छान परतू घेतलेले आहे. कुणी खात नसेल कोणाच्या घरी कांद्याची पात, पण मी काय म्हणते, एकदा तुम्ही हे नक्की ट्राय करा. परतू घेतल्यानंतर ती कवळी असली तर खूप थोडी होते आणि त्याचे शेंगदाणे, मीठ, मिरची आणि जिरे एवढेच, लसूण घालत नाही कांद्याच्या पातीला. तर कांद्याची पात पण इतकी टेस्टी लागते ना, फक्त तिला शिजवण्याची मेहनत असते आणि तिला 2 मिरच्या आपण जी वेगळी भाजी करतो त्याच्यापेक्षा थोड्या जास्त लागतात, कारण त्याच्यामध्ये थोडा गोडपणा असतो ना, त्यामुळे. आणि मी असा मसाला काढून घेतलेला आहे आणि आता थोडंसं पाणी घालून मी तो वाटून घेणार आहे. आणि परतू हे सोडायचंच नाही. शेवटपर्यंत तिला हलवत राहायचं आणि परतून घेत राहायचं. थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकलं होतं शिजायला, कारण आपलं पोट वगैरे दुखू नये म्हणून. ती कवळी असल्यावर नाही दुखत, पण थोडीशी जाड जर असली, मोठी असली तर मग पोट दुखण्याची शक्यता असते. पण ही खूप कवळी होती, छान लागली, एकदम टेस्टी लागली. थोडीशी मुगाची डाळ पण टाकली होती मी त्यामध्ये, आणि मुगाची पण टेस्ट भारी लागते.